न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि सुरुवात करूयात नमस्ते महाराष्ट्र। खातेवाटपाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे आणि मंत्रिमंडळ खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्याकडे पाठवली आहे असं जयंत पाटील यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे। राज्यपाल लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करतील आणि मग जी यादी आहे ती अंतिम होईल। काल संध्याकाळी 7:30 वाजताच मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांच्याकडे पाठवली आणि या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटरवरून माहिती दिली। महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे आणि कोणाकडे कशा प्रकारची खाती आहेत सूत्रांची पक्की खबर न्यूज 18 लोकमतला काय आहे पाहूयात। उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सामान्य प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था वगळता कोणतंही महत्त्वाचं खातं ठेवलेलं नाही, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि MSRDC, सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा एकदा उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलंय। संजय राठोड हे वनमंत्री असतील, शंकरराव गडाख हे जलसंधारण मंत्री असतील, अनिल परब यांच्याकडे परिवहन आणि संसदीय कामकाज अशी दोन्ही अतिशय महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत। उदय सामंत यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण, आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन, दादा भुसे यांच्याकडे कृषी, संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन, अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद, जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग, तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात आलं आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे, तर राजेश टोपे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे उत्पादन शुल्क, धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय, तर नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय देण्यात आलं आहे। आपण महाविकास आघाडीचं खातेवाटप पाहतो आहोत। बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा, वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण, KC पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास, अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक, विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन, यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला बालकल्याण, असलम शेख यांच्याकडे बंदर विकास आणि वस्त्रोद्योग, सुनील केदार यांच्याकडे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, राज्यपालांच्याकडे कालच यादी गेलेली आहे, अधिकृत घोषणा कधी? काल संध्याकाळी उशिरा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी काही यादी आहे ती राज्यपालांकडे अधिसूचना निघण्याच्या पूर्वी राज्यपालांची सही गरजेची असते, त्यानुसार ती पाठवण्यात आली आहे। अर्थात याबाबत संध्याकाळी उशिरा रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील यांनी आवर्जून ट्विट केलं आहे की 7:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे ही लिस्ट जी आहे पाठवण्यात आलेली आहे। आता ते कधी सही करतायत आणि सगळीकडे अधिकृतरित्या जाहीर केली होती याची आम्ही देखील वाट बघतोय। जयंत पाटील यांच्या या ट्विटमुळे नेमके जयंत पाटील यांना आम्ही राज्यपालांकडे पाठवले, आता राज्यपाल किती वेळ लावतात हे माहीत नाही, असं सूचक वक्तव्य करायचं आहे की काय असं म्हणावं लागेल। पण राज्यपाल कार्यालयांकडनं रात्री साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान ज्यावेळेस विचारणा केली गेली होती त्यावेळेस त्यांच्याकडे अधिकृतरित्या सांगण्यात यायचं होतं की उशिरापर्यंत त्यांच्याकडे यादी कोणतीही आली नाही। यामुळे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल कार्यालय असं काही चित्र निर्माण होतंय की काय? मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा गोंधळ एका बाजूला, त्याच्यानंतर त्यासाठी लावलेला वेळ, अंतर्गत वादविवाद, अंतर्गत चुरस संघर्ष हा तर वेगळाच विषय आहे, पण त्याच वेळी आता नवा वाद निर्माण होतोय तो म्हणजे रात्री उशिरा पाठवलेली राज्यपालांकडे ती अजून राज्यपालांनी सही कशी केली नाही, म्हणजे मुळात पाठवली का, किती वाजता पाठवली आणि राज्यपालांनी अजून सही का नाही केली? सागर